आनंदी मन, सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा या तीनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. स्वप्न पाहतच असला तर मोठंच पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे. आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गांमध्ये लहान गोष्टी करा. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. ज्या व्यक्तीला फक्त पाहिल्यावरच आपलं मन प्रसन्नतेने भरून येतं त्या व्यक्तीशी आपलं मागच्या जन्माचं काहीतरी ऋणानुबंध असतात. ठेच लागल्यावरच स्वतःला सावरता यावं एवढी ताकद तर प्रत्येकात असणं फार गरजेचं असतं. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतनही करावा, कारण अवेळी साक्षात देव साह्यास कधीच धावून येत नाही. तो एखाद्या देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना भूतकाळातला पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करून त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करून विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील. नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपल्यांनी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. धूर्त कपटी माणूस समाजात खूप लोकांना फसवून स्वतःचे जीवन सुखाने जगत असला तरी तो स्वतःच्या कर्माला फसवू शकत नाही. हा जन्माचा सिद्धांत आहे. आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे असेल तर 100 रुपयांचा आरसाच लागतो. ज्याच्याकडे माणसं जमवण्याची ताकद असते त्याला कधीच एकटं पडण्याची भीती वाटत नाही. चुकीच्या माणसांना सहकार्य करून खोटे समाधान मिळवण्यापेक्षा प्रामाणिक नाती जपून खरंखुरं मानसिक समाधान मिळवा. कितीही मोठी चूक करा, सगळे सोडून जातील पण साथ फक्त कुटुंबच सोबत असतो प्रत्येक परिस्थितीत. वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादूगार जगात दुसरा कोणीच नसतो. माणसानं काय काय कमावलं आहे याची यादी जरी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं आहे याची यादी मात्र ज्याची त्याच्याजवळच असते. प्रचंड संयम लागतो नाती टिकवायला, नाहीतर दुनिया तयारच आहे महाभारत पाहायला. कोणतेही नाते निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते. विनाकारण भावुक होण्यात अर्थ नसतो, नाहीतर आपण नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो. हिशोब ठेवत चला, कारण वेळ सरली की लोक विचारतात तू माझ्यासाठी काय केलंस. सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांनाही असतो. नारळ असो वा माणूस नासका निघाला म्हणून शोक करू नये, उलट तो पावलाय समजून बाजूला करावा. कमावलेले नाते आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते तो आयुष्यात कधीही हरत नाही. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. काम करण्यासाठी लाजणं सोडून द्या, नाहीतर तुमची लाज जीवन जगणं कठीण करेल. जे आपल्याकडे नाही ते आहे म्हणून दाखवणे, जे आपण करतही नाही ते केले म्हणून दाखवणे ही सवय नव्हे तर व्यसन आहे. जीवनात श्वास आणि विश्वासाची समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपतं, विश्वास संपला तर संबंध संपतात.
गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडणं सोडत नाही. गवताची दोरी वळली म्हणजे तिने उन्मत्त हत्तीसुद्धा बांधला जातो. वागण्यात खोटेपणा असेल तर माणसाच्या जगण्यात कितीही मोठेपणा असला तरी काहीही उपयोग नसतो. रानावनात एकाकी पडलेलं फूल जसं कोणाच्याही कौतुकाची वाट न पाहता फुलत असतं, तसेच आपणही कोणाच्याही कौतुकाची वाट न पाहता आपल्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून कार्य करीत राहायचं. कौतुक करणाऱ्या आपल्याला शोधत येतील.